जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मोमोज खाऊया म्हणत बाहेर नेलं, कार निसर्गस्थळी थांबवून लैंगिक छळ केला, ओळखीच्या तरुणाकडून विश्वासघात झाला. दिल्लीतील एका 24 वर्षीय तरुणीचा कारमध्ये लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नामुळे चर्चेत आली आहे. मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी आणि माणुसकीला लाजवणारी एक धक्कादायक घटना पूर्ण दिल्लीतील मंडावली परिसरात उघडकीस आली आहे. मोमोज खायला जाण्याचे आमिष दाखवून एका तरुणीला ओळखीच्या तरुणाने निसर्गस्थळी नेऊन तिचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने केवळ तरुणीच नव्हे तर संपूर्ण शहरही हादरलं आहे. पीडित तरुणीचे वय हे फक्त 24 वर्षेच असून ती दिल्लीतील एका खाजगी क्षेत्रात काम करत होती. आरोपी हा तिचा ओळखीचाच असल्याने तिच्या मनात संशयाची कोणतीच चूक झाली नव्हती. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडितेचे संपर्क साधून मोमोज खाण्यासाठी बाहेर जाण्याचा प्रस्ताव ठेवला. ओळखीचाच माणूस असल्याने आणि त्या व्यक्तीवर विश्वास असल्याने पीडितेने या प्रस्तावाला होकार दिला होता. मात्र हे निमंत्रण एका मोठ्या संकटाची नांदी ठरेल याची कल्पनाही त्या तरुणीला नव्हती. दोघे कारमध्ये बसल्यानंतर तरुणीला सगळं काही सामान्य असल्यासारखे वाटत होते. कारने काही अंतर कापल्यानंतर आरोपीने CNG भरायला आहे असे कारण देत कारचा मार्ग बदलला. त्याने कार शहरापासून दूर एका निसर्गाने नेऊन थांबवली. तिथे पोहोचताच आरोपीचा खरा चेहरा समोर आला. कार निसर्गस्थळी थांबताच आरोपीने आपले खरा हेतू दाखवण्यास सुरुवात केली. त्याने तरुणीशी अतिशय अश्लील भाषेत बोलण्यास सुरुवात केली आणि जबरदस्तीने लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. तरुणीने त्याला विरोध केला, मात्र आरोपीने तिचे म्हणणे पूर्णपणे हिसकून लावले. त्याने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या शरीराला स्पर्श करण्यास सुरुवात केली होती. जेव्हा तरुणीने तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने तिला कारमध्येच अडकवून ठेवले आणि बाहेर पडण्यापासून रोखले. स्वतःला वाचवण्यासाठी तरुणीने मोठ्या हिमतीने आणि संयमाने या परिस्थितीचा सामना केला. या कठीण काळातही तिने आपले धैर्य गमावले नव्हते. तिने असल्या प्रसंगात आपल्या मोबाईलमध्ये या संपूर्ण प्रकरणाचे चित्रीकरण व्हिडिओ रेकॉर्डिंग केले, जे पुढे तपासासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरणार होता. व्हिडिओमध्ये पीडित तरुणी वारंवार आरोपीला "मला जाऊ दे" अशी विनंती करताना स्पष्टपणे ऐकू येत होते. मात्र नराधम आरोपी तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून तिच्यावर दबाव टाकत राहिला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून तरुणीने कारच्या खिडकीतून उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नाही तर "माझ्या अंगाला हात लावू नकोस, नाहीतर मी समोरून येणाऱ्या वाहनाखाली उडी मारून जीव देईल" अशी स्पष्ट ताकीद तिने आरोपीला दिली होती. एका तरुणीने दाखवलेले हे धाडस खरोखरच कौतुकास्पद आहे. या धमक्यांनाही आरोपी काहीसा ढिला पडला नाही आणि अखेर तिची सुटका झाली. या घटनेनंतर पीडितेने तातडीने मंडावली पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांद्वारे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. तरुणीने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आणि इतर तांत्रिक पुराव्याची पडताळणी करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. ही घटना केवळ एका गुन्हेगारी कृत्याची नसून तर ती समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चिंतेची बाब आहे. ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो तीच व्यक्ती अशा प्रकारे वागू शकते हे वास्तव अंगावर काटा आणणारे आहे. मैत्रीच्या नात्याला गैरफायदा घेऊन एखाद्या तरुणीला असुरक्षित करणे हे कायद्याने आणि नैतिकदृष्ट्याही अत्यंत चुकीचं आहे. दिल्लीतील महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांचा पुन्हा एकदा वर चढ
असल्याचे घटनेवरून दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी किंवा मैत्रीच्या वर्तुळात महिलांना सुरक्षित वाटेल का, हा प्रश्न आजही कायम आहे. ओळखीच्या व्यक्तीवरही आंधळा विश्वास ठेवणे टाळून द्यायचं. संशयास्पद हालचाली वाटल्यास त्वरित तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. अशा स्थितीत मोबाईलचा वापर करून पुरावे गोळा करणे भविष्यातील कायदेशीर कारवाईसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं. कोणत्याही छळाला बळी न पडता त्वरित पोलिसांकडे तक्रार करणे गरजेचं असतं. मडावली येथील ही घटना कायद्याच्या चौकटीत शिक्षा मिळवून देणारी ठरेल यात शंका नाही. मात्र समाजात अशा विकृत मानसिकतेचा नायनाट करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पीडित तरुणीने ज्या धाडसाने या घटनेला वाचा फोडली ते इतर पीडितांसाठी एक प्रेरणादायक आहे. कायदा पोलीस आरोपीला कठोर शिक्षा देईलच, परंतु समाजानेही अशा घटनांच्या विरोधात एकजुटीने उभे राहणे ही काळाची गरज आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा नवीन बातम्या ह्या चॅनलवरती तुम्हाला रोज पाहायला भेटतील.